स्मार्ट टीचर्स या यूट्यूब चॅनलवर मी प्रदीप ज्ञानेश्वर बिलवणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मिशन नवोदय उपक्रमाअंतर्गत खास विद्यार्थ्यांसाठी बनवलेले नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। तेव्हा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील। चला तर मग आपण अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर विषय गणित घटक क्रमांक 9 अंतर काळ आणि गती यांचे मापन स्वाध्याय 9.2 स्वाध्याय 9.2 यातील पहिला प्रश्न आहे। एक सामना सकाळी 9:30 वाजता सुरू झाला आणि दुपारी 3:15 ला संपला, तर सामना किती वेळ चालला? आपल्याला या ठिकाणी सामना सुरू होण्याची वेळ आणि सामना संपण्याची वेळ दिलेली आहे आणि या दरम्यानचा जो कालावधी आहे तो किती आहे तो आपल्याला काढायचा आहे। आणि हे काढण्याकरता मी तुम्हाला याही अगोदर स्वाध्याय 9.1 मध्ये सांगितलंय की हे आपण 2 टप्प्यात काढायचं। म्हणजे कसं बघा मुलांनो की 9:30 सकाळचे 9:30 ते दुपारचे 3:15 या दरम्यान 12 वाजतात का? तर हो, दुपारचे 12 वाजतात। मग आपण काय करायचं मुलांनो, या 12 मधून पहिल्यांदा हा जो कालावधी आहे हा कालावधी वजा करायचा। म्हणजे समजा 12 तासामधून किंवा 12 वाजेमधून 9:30 हा कालावधी जर आपण मुलांनो वजा केला बघा तर काय होईल, 00 मिनिटामधून 30 मिनिटे जाणार नाही। मग आपण इथून 1 तास उसना घेणार, म्हणजे 60 मिनिटं घेतली मुलांनो तर या ठिकाणी 60 मिनिटे होतील आणि या ठिकाणी 11 तास शिल्लक राहतील। आता 60 मिनिटामधून 30 मिनिटे जर आपण वजा केली तर आपल्याला मिळतात 30 मिनिटे आणि 11 मधून 9 वजा केले तर उरतात 2। म्हणजेच 9:30 ते दुपारी 12 पर्यंतचा कालावधी किती आहे मुलांनो, 2 तास 30 मिनिटे। नंतरचा हा जो कालावधी हा कालावधी याच्यामध्ये मिळवायचा, म्हणजे बेरीज करायची। म्हणजे याच्यामध्ये 3 तास 15 मिनिटे याची बेरीज करायची। बघा मुलांनो काय होत आहे, 0 अधिक 5 5, 3 अधिक 1 4, 2 अधिक 3 5, म्हणजेच 5 तास 45 मिनिटे। जो सामना आहे तो सामना किती वेळ चाललेला आहे, 5 तास 45 मिनिटे। आणि हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 2 एक बस अ शहरापासून ब शहराकडे ताशी 60 किलोमीटर या वेगाने धावली। तिने 3 तासात अर्धे अंतर कापले, तर अ आणि ब या शहरांतील अंतर किती होते? फार सोपा प्रश्न आहे मुलांनो। या ठिकाणी काय म्हटलं बघा, आपल्याला त्या गाडीचा बसचा जो ताशी वेग आहे तो दिलेला आहे 60 किलोमीटर प्रति तास। म्हणजे एका तासामध्ये किती किलोमीटर जाईल ती बस, एका तासामध्ये 60 किलोमीटर। ठीक आहे, तर त्या बसने एकूण ती किती वेळ धावलेली आहे, 3 तास। एका तासामध्ये 60 किलोमीटर म्हणजे 3 तासामध्ये किती मुलांनो, तर काय करायचं आहे 60 गुणिले 3 आपण करणार। काय होईल बघा मग, 3 0 0 आणि सायंत्रिक 18 म्हणजे 180 किलोमीटर। 180 किलोमीटर ती एकूण 3 तासामध्ये 180 किलोमीटर धावलेली आहे। मग माहितीमध्ये काय म्हटलं आहे, तिने 3 तासात अर्धे अंतर कापले। बघा हे 180 किलोमीटर अंतर हे किती आहे, अर्धे आहे। तर अ आणि ब याच्यातील अंतर किती असेल म्हणून, हे अर्धे अंतर असेल तर ते पूर्ण अंतर काय असेल याच्या दुप्पट, म्हणजे 180 गुणिले 2 करा किंवा 180 अधिक 180 करा। उत्तर काय येणार आहे मुलांनो, याचं उत्तर येणार आहे 180 दुने काय होतं म्हणून 360, 180 दुने 360 किलोमीटर होतात। अशा प्रकारे या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 3 राम 31 डिसेंबर 2015 रोजी रात्री 9:30 वाजता झोपला आणि 1 जानेवारी 2016 रोजी सकाळी 9:20 वाजता जागा झाला, तर तो किती वेळ झोपला? हा प्रश्न सुद्धा सोपा आहे मुलांनो। या ठिकाणी आपल्याला तारीख दिलेली आहे म्हणून आपण अगदी कुठल्याही प्रकारे कन्फ्यूज होऊ नये, कारण इथं बघा 31 डिसेंबर 2015 आणि याच्यानंतरचा पुढचा दिवस काय असेल मुलांनो, 1 जानेवारी 2016 असेल। म्हणजे तो रात्री झोपलेला आणि अगदी सकाळीच उठलेला आहे, काही खूप अंतर त्यामध्ये नाही। मग तो रात्री किती वाजता झोपला मुलांनो, 9:30 वाजता, रात्री 9:30 वाजता आणि उठण्याची वेळ आहे अगदी सकाळी 6:20 वाजता। मग याचं उत्तर काढताना आपण 2 टप्प्यामध्ये काढतो। याच्या दरम्यान किती 12 वाजतात का,
तर हो, याच्या दरम्यान 12 वाजतात, रात्रीचे 12 वाजतात. मग पहिला कालावधी आपण याच्यातून वजा करूया. 9:30 जर आपण वजा केला विद्यार्थ्यांनो बघा, तर नेहमीप्रमाणे 1 तास इकडे उसणं द्यावं लागेल, म्हणजे 11 तास होतील इकडे, आणि इकडे होतात 60 मिनिटे. 60 मिनिटामधून 30 मिनिटे गेले तर 30 मिनिटे शिल्लक राहतात. 11 मधून 9 वजा गेले तर 2 तास 30 मिनिटे. म्हणजे हा जो कालावधी झाला रात्री 9:30 ते रात्री 12 पर्यंत, हा झाला 2 तास 30 मिनिटे. नंतरचा जो कालावधी, हा कालावधी याच्यामध्ये मिळवायचा 6 तास 20 मिनिटे. तर उत्तर येतं बघा 0.00, 3 + 2 5 आणि 2 + 6 8, म्हणजे 8 तास 50 मिनिटे. त्याचा झोपेचा जो कालावधी आहे विद्यार्थ्यांनो, तो आहे 8 तास 50 मिनिटे. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4, एका ठेकेदाराला एक काम 20 दिवसात पूर्ण करायचे आहे. त्याने त्या कामावर 30 माणसे नेमली. जर तेच काम 15 दिवसात पूर्ण करायचे असेल तर कामावर नेमाव्या लागणाऱ्या जादा माणसांची संख्या असेल. मुलांनो, या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा म्हटलं की एक काम 20 दिवसात करण्याकरता 30 माणसे लागतात. बघा, 20 दिवसाकरता 30 माणसे, काम तेच आहे. तर तेच काम किती दिवसामध्ये करायचं आहे? 20 दिवसाकरता 30 माणसे. तर तेच काम 15 दिवसात करण्याकरता किती माणसे? 15 दिवसात करण्याकरता किती माणसे? तर आपण समजूया ती X माणसे समजूया. ठीक आहे. तर आपण या प्रकारचे उदाहरण, तर बघा तुम्हाला माहित आहे की दिवस जर कमी केले तर माणसाची संख्या वाढवावी लागेल. या ठिकाणी दिवस कमी केले आहे म्हणजेच माणसाची संख्या काय करावी लागेल? आपल्याला वाढवावी लागणार आहे. मग याच्याकरता आपण काय करतो मुलांनो? हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे आणि अशा करता आपण काय करतो? या दोघाचा गुणाकार हा या दोघाच्या गुणाकार इतका असायला पाहिजे. म्हणजे 20 × 30 = 15 × X, या दोघाचा गुणाकार तेवढा यायला पाहिजे. मग हे किती होते बघा? 20 × 3 = 60 आणि त्याच्यावर एक 0 बरोबर 15 × X म्हणजे 15X. मग X ची किंमत काढण्याकरता आपण काय करतो मुलांनो? 600/15 = X. त्याला आपण भागाकार जर केला मुलांनो बघा, तर 15 × 1 = 15, 15 × 4 = 60 आणि 15 × 0 = 0 म्हणजे 40. 40 ही आपल्याला काय मिळाली आहे? X ची किंमत मिळालेली आहे. ती जादा माणसांची संख्या किती असेल मग मुलांनो? निश्चितच 40 असेल. आता बघा आपल्या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे? तर कामावर नेमाव्या लागणाऱ्या जादा माणसांची संख्या किती असेल? हे 40 जे आपल्याला मिळालंय मुलांनो, हे 40 एकूण माणसे लागतील. परंतु त्याने अगोदर किती माणसे नेमली होती? त्याच्या कामावर एकूण 30 माणसे नेमली होती. जादा म्हणजे जास्तीची किती माणसं वाढली मग बघा बरं? 30 अगोदर होती, आता 40 लागतील. म्हणजे जास्त जे आहे, जादा आपण ज्याला म्हणतो, शब्द लक्षात ठेवा, जादा म्हटलेला. जादा म्हणजे जास्तीचे किती माणसं त्याने वाढवले आहेत? त्याच्यात त्याला 10 माणसे वाढवावी लागली. 10 माणसे त्याने वाढवलेली आहेत. म्हणजे आपलं जे उत्तर आहे, आपल्याला एकूण 40 माणसे लागतील. 15 दिवसामध्ये जर ते काम करायचे तर एकूण 40 माणसं लागतील. पण प्रश्नात काय म्हटलंय? जादा किती लागले? जास्तीचे किती लागले? अगोदरचे 30 होतेच. जास्तीचे आपल्याला किती माणसे नेमावी लागली? 10 माणसे नेमावी लागली. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे उत्तर असणार ते असणार पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 5, 200 मीटर लांबीची आणि ताशी 60 किलोमीटर वेगाने धावणारी एक आगगाडी एका खांबाला ओलांडून जाईल आणि पर्याय दिलेले आहेत. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मुलांनो, जो 2014 मध्ये विचारला गेला होता. म्हणजेच रेल्वेवर आधारित रेल्वेला खांब ओलांडायला किती वेळ लागेल, रेल्वेला पूल ओलांडायला किती वेळ लागेल, रेल्वेला बोगदा ओलांडायला किती वेळ लागेल, या प्रकारचे जर प्रश्न सोडवायचे असेल तर मुलांनो एक सूत्र आहे, तो सूत्र तुम्ही सर्वांनी कायम लक्षात ठेवा. आपल्याला वेळ काढायची जर असेल तर वेळचं त्याचं सूत्र आहे बघा मुलांनो, वेळ बरोबर रेल्वेची याच्या अगोदर आपण असं लिहायचं बघा मुलांनो, वेळ बरोबर 18/5 गुणिले रेल्वेची लांबी किंवा रेल्वेचे अंतर आणि भागिले वेग. हा सूत्र तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. या प्रकारचे खांबाला ओलांडायला किती वेळ लागेल, पुलाला ओलांडायला किती वेळ लागेल, बोगद्याला ओलांडायला किती वेळ लागेल, या प्रकारचे प्रश्न सोडवण्याकरता हा सूत्र तुम्हाला उपयोगी पडणार आहे. 18/5 गुणिले रेल्वेची लांबी
भागिले वेग। आता या ठिकाणी बघा आपण संख्या ठेवूया, 18अंश/5 जसं तसं ठेवायचं आहे, गुणिले रेल्वेची लांबी बघा किती आहे, रेल्वेची लांबी किती आहे 200 मीटर, 200 मीटर आणि तिचा वेग किती आहे मुलांनो 60 किलोमीटर प्रति तास। ठीक आहे, आता आपण याला सोडवूया। हे सोडवताना याला आपण लहान करूया पहिल्यांदा, म्हणजे आपल्याला गुणाकार करणे सोपं जाईल। ते कसं बघा, याला 6ला यालाही 6ला 60ला 6ने भाग जातो आणि 18ला सुद्धा आहे ना, तर 6 10 60 आणि 6 18। ठीक आहे, पुन्हा 5ने 200ला भाग जातो बघा, 5 1 5, 5 चौक 20 आणि 5 0 0। ठीक आहे, पुन्हा आणखी असं कमी होत नाही, असं सुद्धा कमी होते बघा, 10 1 10 आणि 10 चौक 40। म्हणजे आता काय उरलं बघा मुलांनो, 4 त्रिक 12। काय उरलं शेवटी, 4 त्रिक 12 आणि 12 हे काय असणार आहे, सेकंद असणार आहे, 12 सेकंद असणार आहे। म्हणजेच त्या रेल्वे गाडीला तो एक खांब ओलांडायला अवघा किती वेळ लागेल, आता 12 सेकंद लागेल। आता काही मुलांना प्रश्न येईल की रेल्वे गाडीचा वेग तर ताशी 60 किलोमीटर आहे आणि एक छोटासा फक्त काय ओलांडायचा, खांब ओलांडायला 12 सेकंद का बरं वेळ लागेल, एवढा वेळ कसा लागेल? तर बघा मुलांनो, तुम्ही लक्षात घ्या की खांब ओलांडणे म्हणजे काय बघा, या ठिकाणी हा खांब आहे। ठीक आहे, आता हा खांब जर रेल्वे गाडी ओलांडत असेल तर ही जी रेल्वे गाडी आहे तिची लांबी किती आहे मुलांनो, 200 मीटर आहे। त्या रेल्वे गाडीची लांबी किती आहे, 200 मीटर आहे। तर ह्या रेल्वे गाडीला हा खांब ओलांडण्याकरता, ही रेल्वे गाडी हा खांब ओलांडते म्हणजे नेमकं काय करते हे थोडंसं समजून घ्या। ही रेल्वे गाडी हा खांब ओलांडते म्हणजेच ही स्वतःची लांबी, स्वतःची ही जेवढी लांब आहे ही स्वतःची लांबी तेवढं अंतर ही पार करत असते। म्हणजे बघा, ही इथं आल्यानंतर याला ओलांडायला पूर्ण इकडे पलीकडे जाण्याकरता हिला ही स्वतःची लांबी, एवढी लांबी काय करावी लागेल, पलीकडे जावं लागेल, इकडे जावं लागेल। तेव्हा काय होणार, हा जो खांब आहे हा खांब ती ओलांडलेली असेल। म्हणजेच या रेल्वेला स्वतःची लांबी हे एवढं अंतर काय करायचं, कापायचं असते आणि म्हणून तिला 200 मीटर लांबीची जर रेल्वे असेल तर तिला तो खांब ओलांडायला किती वेळ लागणार आहे, 12 सेकंद एवढा वेळ लागणार आहे। आता याच प्रकारचा आपल्या स्वाध्यायामध्ये अशा प्रकारचा प्रश्न नाही आहे, परंतु नक्कीच परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो असा एक प्रश्न बघा आपण समजून घेऊया। की समजा असं म्हटलंय मुलांनो की एक रेल्वे, आता आपण याच्यातलंच उदाहरण घेऊया की 200 मीटर लांबीची रेल्वे आहे बघा, रेल्वेची लांबी आहे 200 मीटर, 200 मीटर लांबीची रेल्वे 800 मीटर लांबीचा पूल किंवा बोगदा ओलांडते। पूल किंवा बोगदा जर ओलांडत असेल तर तिला तो पूल किंवा बोगदा ओलांडायला किती वेळ लागेल आणि तिचा ताशी वेग आपण आता या उदाहरणाला घेऊया, 60च घेऊया। ठीक आहे, तिचा ताशी वेग मुलांनो, ताशी वेग आहे 60 किलोमीटर प्रति तास। असं एक उदाहरण आपल्याला दिलं समजा। आता हा उदाहरण जर आपल्याला सोडवायचं आहे, आता आपल्या उदाहरणामध्ये फक्त एक खांब ओलांडायचा होता, आता जर त्या रेल्वेला एक पूल ओलांडायचा आहे किंवा बोगदा ओलांडायचा आहे ज्याची लांबी दिली आहे 800 मीटर, तर हे उदाहरण सोडवण्याकरता हाच सूत्र राहील मुलांनो, वेळ बरोबर 18अंश/5 गुणिले, आता इथं थोडासा बदल होईल मुलांनो की रेल्वेची लांबी अधिक त्या पुलाची अथवा बोगद्याची लांबी, पुलाची लांबी आणि छेदामध्ये काय असेल, वेग असेल। या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल मुलांनो, म्हणजे ती रेल्वे स्वतःची लांबी तर ओलांडेलच आणि पुलाची सुद्धा, तिला हा जो पूल समजा जर किती असेल, हा जर 800 मीटर लांबीचा पूल असेल तर हा पूर्ण 800 ओलांडावाच लागणार आहे आणि पुन्हा पुढे तिला तिची लांबी बघा, आणखी तिला ती इकडे पूर्ण 200 मीटर जाईपर्यंत हा पूल ओलांडणे शक्य होणार नाही। म्हणजे एकूण तिला हे एवढं अंतर पार करावं लागेल, लक्षात घ्या। मग आता याच्यामध्ये आपण संख्या ठेवूया बघा, वेळ बरोबर 18अंश/5 आपण जर केलं 18अंश/5 गुणिले रेल्वेची लांबी किती होती मुलांनो, 200 मीटर आणि पुलाची लांबी 800 मीटर, म्हणजे एकूण किती झालं मुलांनो, 1000 मीटर आणि वेग आहे 60। हे आपल्याला सोडवून घ्यावं लागेल आणि सोडवण्याची पद्धत फार सोपी आहे मुलांनो, इथं 0 0 आपण कमी करू शकतो। ठीक आहे, नंतर बघा 6 1 6, 6 3 18, नंतर 5 1 5 आणि 25 चौक 100,
25 चौक 100. आता काय उरलं बघा, 25 त्रिक 75, 25 त्रिक 75 सेकंद. त्या रेल्वे गाडीला तो पूल ओलांडायला किती वेळ लागेल मुलांनो? 75 सेकंद एवढा वेळ लागेल. आता एक लक्षात घ्या मुलांनो की आपल्या उत्तर पर्यायामध्ये 75 सेकंद असं सुद्धा दिला जाऊ शकते किंवा 75 सेकंदाचे मिनिटामध्ये सुद्धा रूपांतर केलं जाऊ शकते उत्तरामध्ये. याचं 75 सेकंदाचे किती मिनिट होतील? 1 मिनिट आणि 15 सेकंद. 1 मिनिट 15 सेकंद. आणि हे असं सुद्धा लिहिलं जाऊ शकते मुलांनो की 1.25 मिनिटे. 1.25 मिनिटे. आता हे 2.5 म्हणजे काय म्हणून हा पावभाग आहे आणि 15 सेकंद हे काय असतात? पावभाग असतात. 60 सेकंदाचे 15 सेकंद हे काय आहे? पावभाग आहे आणि हे सुद्धा पावभाग आहे. म्हणजे 1 मिनिट आणि हे 25 सेकंद, सॉरी 1 मिनिट आणि हे काय झालं? पाव सेकंद मिनिटाचे. तर अशा प्रकारे आपल्याला या रेल्वेवर आधारित जर काही प्रश्न विचारले तर ही माहिती आणि हा सूत्र सर्वांनी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6. अमिताने सकाळी 11:55 वाजता आपल्या बागेचे चित्र काढण्यास प्रारंभ केला. तिने दुपारी 12:05 वाजता चित्र पूर्ण केले तर चित्र काढण्यात एकूण वेळ किती गेला? 2010 मध्ये विचारलेला फार सोपा प्रश्न आहे मुलांनो. या ठिकाणी काय म्हटलं बघा, सकाळी 11:55 वाजता प्रारंभ केला आणि दुपारी 12:05 म्हणजे अगदी लगेच, काही फार फरक नाही. 11:55 नंतर 5 मिनिटांमध्ये काय वाजणार आहेत मुलांना? दुपारचे 12 वाजणार आहेत, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 12:05 म्हणजे पुढची 5 मिनिटे. इथून 5 मिनिटाचा कालावधी आणि पुन्हा आणखी 5 मिनिटे म्हणजे एकूण किती कालावधी झाला मुलांनो? अगदी 10 मिनिटाचा कालावधी झालेला आहे फक्त. आणि हे तुम्ही आपल्या ज्या पद्धती आहेत 2 टप्प्यामध्ये या दरम्यान 12 वाजतात का? हो, त्या पद्धतीने जरी काढलं तर सुरुवातीला 5 मिनिटे येतील आणि नंतर ते 5 मिनिट आपण त्याच्यामध्ये मिळवले तर उत्तर येणार आहे आपलं फक्त 10 मिनिटाचे. पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7. एक मोटार ए बिंदूपासून 210 किलोमीटर अंतरावरील बी बिंदूकडे 60 किमी तास या वेगाने सकाळी 9:30 वाजता निघाली तर ती बी या मुक्कामावर पोहोचेल. बघा, बी या मुक्कामावर किती वाजता पोहोचेल हे सांगण्याकरता आपल्याला तिला किती कालावधी लागत आहे ते माहीत असणे आवश्यक आहे. तिला किती वेळ लागत आहे, प्रवासाला किती वेळ लागत आहे, तो वेळ आपल्याला काढावा लागेल. आणि वेळ काढण्याचं सूत्र काय म्हणून तुम्हाला सर्वांना या अगोदर हे सांगितलं आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेग. मग आपण काय करतो, या सूत्रामध्ये संख्या ठेवतो. अंतर आहे बघा 210 किलोमीटर आणि वेग आहे 60 किलोमीटर. ठीक आहे. नंतर तुम्हाला हे सांगितलं की हा जो वेळ आपण काढत असतो विद्यार्थ्यांना, हा वेळ आपल्याला असं 2 तास 30 मिनिटे, 2 तास 10 मिनिटे असा वगैरे मिळणार नाही. तो कसा मिळेल? पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपण काढून घ्यायचा असतो. याच्यातला पूर्णांक हा तास असतो आणि हे काय असतात? अपूर्णांक हा भाग असतो मिनिटे असतो. ठीक आहे. मग आपण सोडूया बघा. याला आपण संक्षिप्त करूया. खाली जे शून्य असेल तर वरचा एक शून्य आपण कमी करू शकतो. ठीक आहे. नंतर बघा, याला 3 ने भाग जातो म्हणजे 3 दुने 6 तर 3 7 21, 3 7 21. आता याला जर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवलं विद्यार्थ्यांना तर बघा काय करावं लागते आपल्याला? भागाकार करावा लागतो. तर 2 त्रिक 6 काय मिळालं बघा मग? 3.1/2. 3.1/2. हा 3 पूर्णांक म्हणजे 3 तास मुलांनो आणि 1/2 हे काय आहेत? मिनिटे आहेत. हे मिनिटे. आता 1/2 मिनिटे म्हणजे किती मुलांनो? 60चे 1/2 म्हणजे अर्धा आहे. हा आहे की नाही? अर्धा म्हणजे अर्धा तास 30 मिनिटे म्हणजे 3 तास 30 मिनिटे. किती वेळ लागत आहे बघा मुलांनो? 3 तास 30 मिनिटे. आता ही वेळ आपण काय करणार? जी मोटार गाडी आहे ती किती वाजता निघाली? 9:30 मिनिटे. 9:30 मिनिटे. या वेळामध्ये 3 तास 30 मिनिटे मिळवायचे बघा मुलांनो. 30 + 30 60 मिनिटे होतात मुलांनो आणि 9 + 3 12. ठीक आहे. आता 60 मिनिटे राहतात का? नाही. आता आपल्याला तास करावं लागेल आहे ना, म्हणजे 00 मिनिटं होतील आणि इकडे 1 तास वाढून 13 म्हणजेच काय मुलांनो? 13 म्हणजेच 1. 13 म्हणजेच 1. 24 तासाच्या घडीमध्ये आपल्याला 13 मिळेल. 13 म्हणजेच आपण त्याचे पुन्हा 12 तासाच्या याच्यामध्ये रूपांतर केलं तर काय? दुपारी 1 वाजता ती पोहोचेल. आणि हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिसत आहे. प्रश्न क्रमांक 8.
एक गाडी 504 किलोमीटर अंतर 4 तास 30 मिनिटांमध्ये कापते तर गाडीची गती किती असेल? बघा मुलांनो, आपल्याला या ठिकाणी आता वेग काढायचा आहे. वेग आणि वेळ काढण्याचं सूत्र जवळपास काय आहे? सारखाच आहे. सारखाच आहे म्हणजे काय? फक्त जर वेग काढायचा असेल तर अंतर भागीला वेळ करायचा आहे, अंतर भागीला वेळ. आणि जर वेळ काढायचा असेल तर अंतर भागीला वेग करायचा असतो. ठीक आहे. आता याची मांडणी एक लक्षात घ्या मुलांनो, की अंतर आपण हे सरळ सरळ लिहिणार 504 किलोमीटर, परंतु आता वेळ लिहिताना 4 तास 30 मिनिटं आपण इथं कसं लिहिणार? 4 तास 30 मिनिटं आपण इथं सरळ सरळ लिहू शकणार नाही. मग तो कसा लिहिणार बघा मुलांनो? 4 तास दशांश चिन्हामध्ये लिहावं लागेल. ठीक आहे. 4 तास आणि 30 मिनिटे म्हणजेच अर्धा. 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास म्हणजे 4.5. 4.5 हे 4.5 तुमच्या लक्षात आलं का? 4.5 म्हणजे 4.5 तास. 4 तास 30 मिनिटे म्हणजे 4.5 तास. बरोबर आहे ना? आपल्याला आता इथं भागाकार करण्यासाठी आपण इथं 4 तास 30 मिनिटं असं लिहू शकणार नाही, म्हणजे आपल्याला भागाकार करता येणार नाही. म्हणजे या 4 तास 30 मिनिटाला म्हणजे याला 4.5 तासाला आपण असं सुद्धा लिहू शकतो. याच्यामुळे आपल्याला भागाकार करणे सोपं जाईल. ठीक आहे. मग आपण भागाकार करूया. भागाकार करताना तुम्हाला हे माहित आहे की हा जो भाजक आहे हा भाजक दशांश चिन्हाचा असू नये. या ठिकाणी आपलं दशांश चिन्ह नसायला पाहिजे. मग काय करतो आपण? याला 10 ने गुणतो म्हणजे हा दशांश चिन्ह घर इकडे जाईल, म्हणजे इथं होईल संख्या 45 आणि इथं काय म्हणणं 1 शून्य वाढेल. ठीक आहे. आता आपण हा भागाकार सोडवूया. आता हे करत असताना एवढा मोठा भागाकार आपल्याला करणे अवघड वाटत असेल तर आपण काय करू शकतो? बघा, याला थोडंसं संक्षिप्त करू शकतो. ते कसं? आपल्याला एवढं माहित आहे की याला 5 ने भाग जातो. बरोबर आहे. याला जर 5 ने भाग दिला तर काय म्हणणं? 5 9 45. आणि मग आता याला आपण 5 ने भाग दिला. बघा, हा याला 5 1 5, 5 0 0, नंतर 5 0 0 आणि 5 8 40. ठीक आहे. पुन्हा बघा, आता आपलं असं लक्षात येईल की याला आणखी याला 9 ही संख्या वरची बघा 1 अधिक 8 9 होतात. 9ची कसोटी यालाही 9 ने भाग देतो आणि यालाही 9 ने भाग देतो. मग काय होईल? 9 1 9. ठीक आहे. 10ला जर 9 ने भाग दिला तर 9 1 9, नंतर 1 0 0 9 1 9. मग किती होईल बघा? 1 उरला तर 9 दुने 18, 9 दुने 18, 9 दुने 18 म्हणजे 112 अंशछेद 1 म्हणजे 112 म्हणजे 112. याचं आता आपल्याला उत्तर मिळालेलं आहे की त्या गाडीचा वेग असेल प्रति तास 112 किलोमीटर. आपलं उत्तर असणार आहे प्रति तास 112 किलोमीटर. आणि हे उत्तर आपलं पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 आणि प्रश्न क्रमांक 10 हे दोन्ही प्रश्न मुलांना जवळपास सारखेच आहेत. आता ते कसे? आणि हा या प्रकारचा प्रश्न आपण स्वाध्याय 9.1 मध्ये सुद्धा समजून घेतलेला आहे. काय म्हटलंय बघा? 12 पुरुष किंवा 24 बायका 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. तेच काम 8 पुरुष आणि 8 बायका किती दिवसात पूर्ण करू शकतील? तुम्हाला सांगितलंय मी की हे सोडवताना काय करायचं बघा. 12 पुरुष किंवा 24 बायका म्हटलेलं आहे. 24 स्त्रिया, 12 पुरुष किंवा 24 स्त्रिया लागतात. एक तर 12 माणसे लागतात किंवा त्याच्या दुप्पट स्त्रिया लागत असतात. ठीक आहे. म्हणजे प्रमाण काय मुलांनो? एकास 2. एकास 2. एक माणूस जेवढं काम करतो तेवढं काम करण्यासाठी आपल्याला 2 स्त्रिया लागत असतात. हे असं प्रमाण आहे. तर एक काम करायला किती? 12 पुरुष किंवा 24 स्त्रिया जर नेमल्या तर 24 दिवस लागतात. मग तेच काम जर 8 पुरुष अधिक 8 स्त्रिया या दोघांनी मिळून, इथं किंवा नाही म्हटलंय मुलांनो, दोघांनी मिळून 8 पुरुष आणि 8 स्त्रिया मिळून ते पूर्ण करण्याकरता आपल्याला किती वेळ कालावधी लागेल? तर आपण असं नाही करू शकत मुलांनो की 8 अधिक 8 16, कारण 8 पुरुष आणि 8 स्त्रिया हे दोघे सारखे काम करत नाही. 8 पुरुषा एवढं काम 8 स्त्रिया करू शकत नाही. 8 पुरुषा इतकं काम करण्याकरता आपल्याला 16 स्त्रिया लागतात. बरोबर आहे. आणि 8 स्त्रिया इतकं काम अर्धेच माणसं करतात, 4 माणसं पूर्ण करू शकतात. म्हणून काय करायचं बघा मुलांनो, एकतर यांचं स्त्रियामध्ये रूपांतर करा किंवा स्त्रियांचं पुरुषामध्ये रूपांतर करा, असं आपण करायला पाहिजे. मग कसं करणार बघा मुलांनो, समजा हे जर 8 पुरुष आहेत. ठीक आहे. 8 पुरुष आहेत. आता ह्या 8 स्त्रिया आहेत ना, या 8 स्त्रियांचे आपण काय करूया? पुरुष बनवूया. 8 स्त्रियांचे पुरुष बनवूया. 8 स्त्रियांचे किती पुरुष होतात? 2 स्त्रियांचा 1 पुरुष. तर 8 स्त्रियांचे किती होतील मुलांनो? 4 पुरुष होतील. म्हणजे एकूण आता आपल्याकडे पुरुष किती झाले? 12. एकूण पुरुष किती झाले? 12 पुरुष झाले. 12 पुरुष झाले.
किंवा तुम्ही असंही करू शकतो मुलांनो, याला जर आपण स्त्रिया बनवतो म्हटलं, म्हणजे या पुरुषांना जर स्त्रिया बनवायचं असेल, ठीक आहे, तर आपल्याकडे 8 स्त्रिया आहेतच. या 8 पुरुषांचे किती स्त्रिया होतील? 8 दुने 16, 8 दुने 16 आणि 16 अधिक 8 किती होतील? एकूण 24 स्त्रिया होतील. एकूण 24 स्त्रिया होतील. मग आता बघा, आपल्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी दिलेली संख्या आणि अगोदरची उदाहरणातली संख्या सारखीच आहे. 24 स्त्रिया किंवा 12 पुरुष, 24 स्त्रिया किंवा 12 पुरुष. मग इथं जर काम करायला 24 दिवस वेळ लागत असेल, तर यांना सुद्धा काम करायला किती वेळ लागेल मुलांनो? 24 दिवस इतकाच कालावधी लागेल, कारण दोन्हीकडची संख्या सारखीच झाली आता. त्यामुळे आपलं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा जो उदाहरण आहे बघा मुलांनो, 10वा, तो पण याच प्रकारचा आहे. 6 पुरुष किंवा 10 बायका एक काम 12 दिवसात करू शकतात. 3 पुरुष आणि 5 बायका यांच्याकडून तेच काम किती दिवसात केले जाईल? तर बघा, 6 10 म्हणजे 6 पुरुष तर किती लागतात? 10 स्त्रिया लागतात. 6 माणसे किंवा 10 स्त्रिया. प्रमाण कसं आहे बघा मुलांनो, याला 2 ने भाग देतो म्हणजे 3 दुने 6, 5 दुने 10, 3 5. म्हणजे 3 पुरुष इतके काम करण्यासाठी 5 स्त्रिया लागतात. 5 स्त्रिया आपल्याला लागत असतात. 3 5. मग आपल्याकडे बघा काय म्हटलंय, 3 पुरुष आणि 8 बायका. 3 पुरुष अधिक 8 स्त्रिया, ठीक आहे, हे पुरुष. यांना काम करण्याकरता किती दिवस लागतील? यांना काम करायला किती दिवस लागत होते मुलांनो? 12 दिवस, ठीक आहे. 12 दिवस एवढा त्यांना वेळ लागत होता. मग यांना काम करायला किती वेळ लागेल बघा, तर सांगितल्या पद्धतीने इथं जसं आपण पुरुषांच्या स्त्रिया किंवा स्त्रियांचे पुरुष बनवले, तसं इथं सुद्धा आपण करायला पाहिजे. पुरुष आणि स्त्रिया यांची काम करायची जी कॅपॅसिटी ती सारखी नाही आहे, वेगवेगळी आहे. पुरुष जितके काम करतात, 3 पुरुष जेवढं काम करतात तेवढे काम करायला 8 स्त्रिया लागतात. म्हणून आपण काय करावं लागते, यांना एकत्र बेरीज करता येणार नाही. यांना आपल्याला एकमेकांमध्ये रूपांतर करावं लागेल. एक तर पुरुषांच्या स्त्रिया बनवा किंवा स्त्रियांचे पुरुष बनवा. मग आपण काय करूया म्हणून, या उदाहरणामध्ये पुरुषांच्या स्त्रिया बनवूया, ठीक आहे. 3 पुरुष आपल्याकडे, 3 पुरुषांच्या आपण किती स्त्रिया बनवू शकतो? 3 पुरुषांच्या आपण किती स्त्रिया बनवू शकतो? 5 स्त्रिया बनवू शकतो. मग 3 पुरुषांच्या आपण जर 5 स्त्रिया बनवले तर एकूण किती स्त्रिया होतील म्हणून? 8 अधिक 5 एकूण 12 स्त्रिया होतील. एकूण किती स्त्रिया झाल्या? 12 स्त्रिया झाल्या. आपल्याकडे एकूण 12 स्त्रिया आहेत. मग आपण जर म्हटलं की हे काम करायला म्हणजे कसं, किती बघा, आता इथं आपण स्त्रिया घ्यायच्या 10 या ठिकाणी मुलांना आपल्याला 5 स्त्रिया दिल्या आहेत बघा. 3 पुरुष आणि 5 स्त्रिया म्हटलं, इथं 8 नाही, इथं 5 आहे बघा. 5 हा अंक आहे, 5, ठीक आहे. 5 स्त्रिया होत्या. 3 पुरुषांच्या पुन्हा 5 स्त्रिया जर झाल्या, वाढवल्या आपण, ते एकूण स्त्रिया किती झाल्या? 10 स्त्रिया झालेल्या आहेत, ठीक आहे. तर इकडचा जो गुणाकार असेल म्हणजे 10 गुणिले 12, 10 गुणिले 12 काम करणारे लोक आणि दिवस यांचा गुणाकार हा इकडच्या स्त्रिया किती आहेत? 10 गुणिले किती, आपल्याला हे काढायचं किती दिवस लागतील. तर या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार सारखाही नाही करता, इथं काय असायला पाहिजे मुलांनो? 12 ही संख्या असायला पाहिजे. 12 दिवसच तेवढाच कालावधी लागेल. 10 स्त्रियांना 12 दिवस, तर 10 स्त्रियांना 12 दिवस लागणार आहेत. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आपलं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 11. एक आगगाडी सकाळी 5:45 सुटते आणि पुढच्या स्टेशनवर 9:20 पोहोचते. पुढल्या स्टेशनवर पोहोचण्यासाठी तिला किती वेळ लागला? आपल्याला वेळ काढायचा आहे. तर मुलांना बघा, हे आपण 2 टप्प्यात काढतो. सकाळी 5:45 ते पुढच्या स्टेशनवर 9:20 म्हणजे नक्कीच काय असणार आहे? सकाळचे 9:20 हा कालावधी असणार आहे मुलांना, ठीक आहे. सकाळी 5:45 ते पुढच्या स्टेशनवर काय म्हणताय? 9:20 पोहोचतो म्हणजे सकाळचे. बघा आता याच्या दरम्यान 12 वाजतात का? तर अजिबात वाजत नाही, 12 वाजणार नाही. सकाळचे 5:45 ते सकाळचे 9:20 याच्या दरम्यान 12 वाजणार नाही. मग आपण काय करतो मुलांनो, अशा उदाहरणामध्ये आता 12 मधून काही वजा करायचं नाही. ही जी वेळ आहे, ही वेळ या वेळेमधून काय करायची? सरळ सरळ वजा करायची. म्हणजेच 9:20 मधून आपण काय करूया? 5:45 वजा करूया, ठीक आहे. तर आता वजा बाकी आपण करूया. पहा, 20 मिनिटांमधून 45 मिनिटे जाणार नाही, म्हणून इथं आपण उसना घेऊया 8 तास आणि इथं होतात 80 मिनिटे.
60 मिनिटे आणि हे 20 मिनिटे 80 मिनिटे. ठीक आहे. 0 मधून 5 जातं म्हणजे परत 10 मधून 5 गेले तर 5, 7 मधून 4 गेले तर 3. ठीक आहे. 35. नंतर 8 मधून 5 वजा केले तर काय उत्तर येते 3. म्हणजे 3 तास 35 मिनिटे. किती वेळ लागला बघा 3 तास 35 मिनिटे. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आलेलं आहे. या दरम्यान जर 12 वाजले असते मुलांना घड्याळामध्ये तर आपण काय केलं असतो ही वेळ पहिल्यांदा 12 मधून वजा केली असती आणि नंतर ही वेळ आपण त्याच्यामध्ये मिळवली असती. परंतु या दरम्यान 12 जर वाजत नसतील तर काय करायचं मुलांनो पोहोचलेली जी वेळ असेल शेवटची वेळ आहे त्या वेळेतून निघण्याची जी वेळ असेल सुरुवातीची ती वेळ काय करायची वजा करून घ्यायची. त्यामुळे आपल्याला वेळ किती वेळ लागला हे समजून जाईल. प्रश्न क्रमांक 12. एक आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने एका स्टेशनवरून 1:45 वाजता दुपारी सुटली. 165 किलोमीटर दूर असणाऱ्या स्टेशनवर ती किती वाजता पोहोचेल. तर हा प्रश्न या प्रकारचा प्रश्न आपण आताही थोड्या वेळापूर्वी सोडवलाय मुलांनो की ती किती वाजता पोहोचेल हे काढण्याकरता आपल्याला तिला किती वेळ लागतो आहे हे माहीत पाहिजे. अगोदर त्याला किती वेळ लागतो हे माहीत झालं की मग आपण किती वाजता पोहोचेल हे सांगू शकतो. मग याच्याकरता आपल्याला पहिले वेळेचं सूत्र माहित पाहिजे. ठीक आहे. तर वेळेचं सूत्र तुम्हाला माहित आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग आपल्याकडे अंतरही दिलं आणि वेगही दिलाय. बघा अंतर किती आहे 165 किलोमीटर आणि वेळ किती आहे 60. वेळ आहे 60. ठीक आहे. आता याला आपण हा भागाकार करताना आपल्या सर्वांना माहित आहे की हा आपण काय करतो सोपा करून घेतो. पहिल्यांदा सोपा करतो म्हणजे काय करतो बघा यालाही 5 ने भाग देतो आणि यालाही 5 ने भाग देतो. जातो की नाही 0 असल्यामुळे 5 ने इथं 5 असल्यामुळे 5 ने भाग जातोच जातो. ठीक आहे. मग काय होते बघा याला जर 5 ने भाग दिला तर 12 पंचे 60 12 पंचे 60 आणि याला जर 5 ने भाग दिला तर बघा 5 त्रिक 15 1 उरतो आणि पुन्हा 5 त्रिक 15. ठीक आहे. आता हा भागाकार आपण करू शकतो किंवा आपण याला पुन्हा आणखी काय करायचं बघा सोपं करायचं की यालाही 3 ने भाग जातो 3 चौक 12 आणि 11 त्रिक 33 11 त्रिक 33. यालाही 3 ने भाग जातो यालाही 3 ने भाग जातो. आता याला आपण काय करूया पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवूया आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक जर बनवलं म्हणजे 11 भागिले 4 जर केलं बघा तर 4 दुने 8 3 म्हणजे बघा 2 तास आणि 3/4 मिनिटे. 2 तास आणि 3/4 मिनिटे एवढा वेळ आपल्याला लागेल. वेळ कधी पण आपल्याला या प्रकारेच मिळेल मुलांनो. सरळ सरळ तुम्हाला 3 तास 15 मिनिटे असं वगैरे मिळणार नाही. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्येच आपल्याला वेळ मिळेल. आणि हा जो वेळ असेल याला सुद्धा समजून घ्या की हा पूर्णांक म्हणजे तास आणि हा भाग काय आहे अपूर्णांक म्हणजे मिनिटे. म्हणजे 2 तास. आता हे 3/4 मिनिटे म्हणजे किती मिनिटं होतात मुलांनो फार सोपं आहे. म्हणजे 60चे जर 4 भाग केले तर 15चा 1 भाग होईल ना आणि 15चे 3 भाग केले तर 15 त्रिक 45 मिनिटे. किंवा याला मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं आहे की 60चे 3/4 60चे 3/4 मिनिटं म्हणजे किती हे असं आपण काढू शकतो. 4 1 4 आणि 15 चौक 60 काय उरलं 15 त्रिक 45 15 त्रिक 45 म्हणजे 3/4 मिनिटं म्हणजे किती मिनिटे 45 मिनिटे. आणि हा पूर्णांक म्हणजे 2 तास. म्हणजे एकूण किती वेळ लागला म्हणून 2 तास 45 मिनिटे 2 तास 45 मिनिटे. आता ही गाडी किती वाजता निघाली बघा 1:45 ला निघाली. तिची निघण्याची वेळ आहे दुपारी 1:45 1:45 वाजता निघाली. किती वेळ तिला लागला पोहोचायला 2 तास 45 मिनिटे 2 तास 45 मिनिटे. या दोन्ही कालावधीला जर आपण मिळवलं बघा मुलांनो तर उत्तर काय आहे 5 अधिक 5 10चा 0 चा 1 4 अधिक 4 8 आणि 1 9 आणि 2 आणि 1 3. ठीक आहे. मग पुन्हा तुमच्या लक्षात आलं असेल की इथं 90 मिनिटं नाही राहू शकत. याला आपल्याला काय करावं लागेल तास बनवावं लागेल. तर किती तास बनतील 1 तास आणि 30 मिनिटे म्हणजे 30 मिनिटे आणि 1 तास इकडे जाऊन 4 तास 30 मिनिटे 4 तास 30 मिनिटे. म्हणजेच तिचा पोहोचण्याचा वेळ आहे. ती जी गाडी असेल ती गाडी किती वाजता पोहोचेल बघा 1:45 ला निघाली तर 2 तास 45 मिनिटांनंतर ती दुपारी 4:30 ती काय करेल त्या ठिकाणी पोहोचेल. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण स्वाध्याय 9.2 मधील एकूण पूर्ण 12 प्रश्न समजून घेतलेले आहेत.
तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांनी ही जी चॅनल सबस्क्राईब केलेली आहे त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ पाहून या व्हिडिओने तुम्हाला नक्कीच मदत होईल. तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. शेवटी एकच विनंती करेन की तुम्हाला सर्वांना जर काही यामध्ये आणखी माहिती हवी असेल किंवा काही बदल अपेक्षित असेल तर तुम्ही सर्वांनी मला कॉमेंटमध्ये ते कळवा. आणि माझं हे चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.